नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे ही पेपर कटिंग. तर 34 इंच साईजची ही पेपर कटिंग आहे. छातीचं माप 34 इंच आहे आणि कमरेचं माप जे आहे ते 30 इंचाचं आहे. तर या मापानुसार बघा आपण ही पेपर कटिंग केलेली आहे. तर आता ही पेपर कटिंग अस्तरवरती कशा पद्धतीने मांडायची, त्याचबरोबर कोणते पार्ट वाढवायचे अस्तरवरती ते आपण बघणार आहोत. तर हे ब्लाऊज पिसाचं कापड आहे आणि हे अस्तर. तर आता आपण ब्लाऊज पिसाचं कापड साईडला ठेवून देऊ आणि अस्तरवरती पेपर कटिंग केलेली जी आहे ती मांडून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने अस्तर हे पूर्ण हातरून घ्यायचं आहे. बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला करायची आहे आणि ओपन साईड समोरच्या बाजूला ठेवायची आहे. 1 मीटरची इथे मी अस्तर घेतलेलं आहे, कारण स्लीव जी आहे ती 10 इंचाची आहे, म्हणजेच मोठी आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर कटोरी बघा, पूर्ण पार्ट आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतरच कटिंग करायचे आहे किंवा मार्किंग करायचे आहे. एक एक पार्ट ठेवून मार्किंग करायचं नाही आणि एक एक पार्ट ठेवून कटिंग सुद्धा करायचं नाही. त्यानंतर आता ही स्लीव सुद्धा आपण इथे ठेवून घेऊया. तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून अस्तर आपल्याला पूर्ण पुरेल. त्याचबरोबर कोणत्याही पार्टला अस्तर कमी पडणार नाही याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण पार्ट आपले व्यवस्थित बसलेले आहेत. क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला डबल काढायची आहे, तर या साईडला सुद्धा आपल्याला क्रॉसपट्टीसाठी जागा आहे. तर बघा, या पद्धतीने जो मागील पार्ट आहे तो आहे असा आखायचा आहे. कुठेही मागील पार्टला आपल्याला वाढवायचे नाही. त्यानंतर बघा, कटोरी सुद्धा आपल्याला आहे अशी आखून घ्यायची आहे. कुठेही कटोरी वाढवायची नाही. आपण पूर्ण कटोरी ही पेपरवरती वाढवून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, कटोरीच्या साईडचा जो पार्ट आहे तो आहे असा आखायचा आहे. फक्त आपण कटोरीच्या साईडला जॉईन करतो त्या साईडला आपल्याला हा कटोरीच्या साईडचा पार्ट जो आहे तो वाढवायचा आहे अर्धा इंच. म्हणजे जेवढं आपल्याला शिलाई मार्जिन लागतं तेवढं आपण हा पार्ट वाढवून घेणार आहोत. तर बघा, या पद्धतीने मी हा वाढवून घेतलेला आहे. त्यानंतर ही स्लीव सुद्धा आपल्याला आहे अशी आखून घ्यायची आहे. कुठेही स्लीव्ज वाढवायची नाही. जशी पेपर कटिंग आहे तशी स्लीव्ज आखून घ्यायची आहे, अगदी पेपरच्या कडेकडेने. त्यानंतर ही क्रॉसपट्टी सुद्धा आहे अशी आपल्याला आखायची आहे. खालच्या साईडने बघा, आपल्याला जॉईन करायसाठी अर्धा ते पाऊण इंच वाढवून घ्यायचे आहे. तर या साईडला सुद्धा आपल्याला डबल क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला 4 क्रॉसपट्ट्या मिळतील. या पद्धतीने बघा, पूर्ण खडूने मार्किंग करून झालेलं आहे. कोणते कोणते पार्ट आपण इथे वाढवलेले आहेत, तर फक्त क्रॉसपट्टी आणि कटोरीच्या बाजूचा भाग हे दोनच पार्ट आपण वाढवून घेतलेले आहेत. बाकीचे आहे अशी आपण आखून घेतलेले आहेत बघा. त्यानंतर बघा, हे पार्ट आपले सर्व व्यवस्थित असे बसलेले आहेत. कुठेही कमी जास्त कापड झालेलं नाही. आणि आता आपण हे कट करून घेणार आहोत. तर सर्वात आधी इथे मी स्लीव्ज कट करून घेते. तुम्ही कोणताही पार्ट आधी कट केला तरी चालेल, जसे आपल्याला ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने कोणताही पार्ट आधी कट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा, अशा पद्धतीने पूर्ण पार्ट आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत. तर बघा, नवीन शिकणाऱ्यांसाठी मी व्हिडिओ स्किप केलेला नाही. पूर्ण कटिंग आणि पूर्ण आहे असं तुम्हाला मी इथे दाखवत आहे, जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना फायदा होईल. त्यासाठी मी इथे पूर्ण कटिंग दाखवत आहे. बारीक सारीक गोष्टी पूर्ण तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे पूर्ण पार्ट मी कट करून घेतलेले आहेत. साईड पार्ट सुद्धा आपल्याला आहे असा कट करून घ्यायचा आहे. खडूने जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला
कटिंग करायची आहे. कुठेही एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं नाही आहे. असं खोडून मार्किंग केलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने साईड पार्ट इथे कट करून झालेला आहे. आणि आता आपण ह्या ज्या क्रॉस पट्ट्या आहेत त्या कट करून घेत आहोत. या पद्धतीने दोन्ही क्रॉस पट्ट्या इथे कट करून घेतलेल्या आहेत. आणि एक्स्ट्राचं जे आहे ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा सर्वात आधी मागचा भाग आपण काढून घेतलेला आहे. तर बघा बंद बाजूने आपण इथे कटोरी मांडली होती ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे जरा. त्यानंतर हे एक्स्ट्राचं कापड साईडला काढायचं आहे आणि स्लीवचं एक्स्ट्राचं कट करून घेते आहे मी इथे. या पद्धतीने आपली स्लीव झालेली आहे कट करून. त्यानंतर बघा कटोरी मी बंद बाजूने मांडली होती त्यामुळे इथे आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. तर बघा खालच्या साईडने क्रॉसपट्टीचं जे खडूनी मार्किंग केल्यानंतर एक्स्ट्राचं राहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. छोटं छोटं का असताना पण ते कट करून घ्यायचं आहे, ठेवायचं नाही. या पद्धतीने बघा कुठेही एक्स्ट्राचं कापड ठेवायचं नाही. अगदी खडूने जे मार्किंग केलेलं आहे त्याला धरून कट करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्या 4 क्रॉस पट्ट्या निघालेल्या आहेत. आता अस्तर वरती आपली कटिंग झालेली आहे. आता ते अस्तर ब्लाऊज पिसावरती ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा ब्लाऊज पिसावरती सुद्धा सर्व पार्ट आधी आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. अस्तरचे सर्व पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने. आणि एक्स्ट्राची जागा सोडायची आहे, कारण जेवढं अस्तर आहे तेवढंच आपल्याला ब्लाऊज पीस कट करायचा नाही. तर अस्तरच्या कडेने एक अर्धा इंच ब्लाऊज पीस आपल्याला एक्स्ट्राचा ठेवायचा आहे आणि कट करायचा आहे. तर बघा या पद्धतीने अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्त ब्लाऊज पिसाचं कापड ठेवून कट करत आहे, जेणेकरून आपल्याला हे कापड ब्लाऊज शिवताना कमी पडणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचं आहे. तर नवीन शिकणाऱ्यांसाठी मी अगदी सावकाश आणि व्यवस्थित सर्व काही दाखवत आहे. कुठंही व्हिडिओ स्किप केलेला नाही आणि अशी कटिंग पूर्ण दाखवत आहे, जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना फायदा होईल. अस्तर पेपर कटिंग ठेवून अस्तर कसं कट करायचं, त्याचबरोबर अस्तर ब्लाऊज पिसावरती ठेवून कसं कट करायचे ही पूर्ण माहिती मी इथे तुम्हाला दाखवत आहे. या पद्धतीने बघा कापड आपल्याला वाचवायचं आहे. अशा पद्धतीने जिथे जागा ऍडजस्ट होईल तिथे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे अस्तर आणि कट करायचं आहे. तर बघा एवढं आपलं कापड शिल्लक राहिलेलं आहे आणि काठाची साईड आहे त्या साईडला आपल्याला अस्तरची जी स्लीव्ज आहे ती ठेवून कट करायचं आहे. तर बघा ओपन साईडने मी स्लीव्ज ठेवलेली आहे, जेणेकरून बंद बाजूने जो काठ शिल्लक राहील तो आपल्याला डिझाईनसाठी उपयोगी येऊ शकतो. तर अशा पद्धतीने बघा मी अस्तरची बाही ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून घेतलेलं आहे. तर अस्तरच्या बाहीच्या कडेने सुद्धा आपण ब्लाऊज पीस एक्स्ट्राचा ठेवून कट केलेला आहे. तर बघा एवढं कापड शिल्लक राहिलेलं आहे ते आपल्याला पायपिंगसाठी डिझाईनसाठी उपयोगी येऊ शकतं. त्यानंतर बघा ही स्लीव्ज आपण कट केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता स्लीवच्या जी अस्तरची स्लीव्ज आहे त्याच्याकडेने बघा ब्लाऊज पिसाचं कापड कसं ठेवलेलं आहे. तर पूर्ण जे पार्ट आहे त्याच्याकडेने अस्तरपेक्षा ब्लाऊज पिसाचं कापड एक्स्ट्राचं आपण ठेवलेलं आहे. तर स्लीव्ज आणि बॅकनेकचे जे पार्ट आहेत ते साईडला ठेवून गेलेले आहेत आणि ते कटोरीच्या बाजूचा भाग आणि क्रॉसपट्टी अशा पद्धतीने इथे आपण त्याला फेविकॉल लावून चिटकवून घेणार आहे. अस्तरला ब्लाऊज पीस चिटकवून घ्यायचा आहे. तर बघा अगदी
कडेकडेने अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला फेविकॉलचे टिपके द्यायचे आहेत आणि त्याच्यावरून ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे ते ठेवायचं आहे बघा. या पद्धतीने अशा पद्धतीने ठेवून जर आपण हे कापड एकमेकांना चिटकवून घेतलं तर आपला वेळ सुद्धा वाचतो. त्याचबरोबर ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित येते, कुठेही चुन्या पडत नाही. या पद्धतीने आपण कटोरी जॉईन करून घेतलेली आहे आणि ते आपल्याला सुकून द्यायचे आहे आणि त्याच्यानंतरच ते एक्स्ट्राचं कापड आपण कट करून काढणार आहोत. त्यानंतर बघा कटोरीच्या साईडचा पार्ट सुद्धा आपण या पद्धतीने फेविकॉलने छोटे छोटे टिपके देत कडेकडेने घेतलेलं आहे. तर बघा या पद्धतीने, तर बघा अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊज तयार केला तर आपण खाली बसल्या बसल्याच पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित असा तयार करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर टिपा मारायला पण सोप्या जातात मशनीवरती. त्यामुळे मी अशा पद्धतीने पुढचा भाग फेविकॉलने चिटकवून घेत असते ज्यावेळेस अस्तरचा ब्लाऊज असतो त्यावेळेस. तर अशा पद्धतीने बघा पार्ट आपल्याला सुकायला ठेवायचे आहेत. सुकल्यानंतरच एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून काढायचं आहे. त्यानंतर क्रॉसपट्टीचे सुद्धा 2 पार्ट घ्यायचे आहेत, असे समोरासमोर ठेवायचे आहेत बघा, जेणेकरून दोन्ही पार्ट आपले एकाच बाजूचे होणार नाहीत. त्यामुळे मी इथे बघा तुम्हाला दाखवलेलं आहे. दोन्ही पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहेत. कटोरीचे सुद्धा साईड कटोरीच्या बाजूचा भाग सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे समोरासमोर ठेवून. तर नवीन शिकणाऱ्यांनी अशा पद्धतीने समोरासमोर पार्ट ठेवायचे आहेत, जेणेकरून दोन्ही पार्ट वेगवेगळे तयार होते, एकाच बाजूचे होणार नाहीत. तर बघा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित पार्ट चिटकवून घ्यायचे आहेत. कुठेही प्लेट्स पडणार नाहीत किंवा घडी पडणार नाही हे बघायचे आहे. तर बघा हे यामुळे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर अशी येत आहे. आणि आता कटोरीचं कापड सुकलेलं आहे तर ते आपण कट करून घेऊया. तर बघा आता हे अस्तरच्या कडेचं जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती व्यवस्थित अशी पटली असेल किंवा आवडली असेल तर लाईक नक्की करा. बघा अशा पद्धतीने आपली कटोरी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. आणि आता हे साईड पार्ट सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. तर बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी मी हे सविस्तर दाखवत आहे. बघा या पद्धतीने पूर्ण कापड कट करायचं आहे. कापड कट करताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. अस्तरवरती आपली कात्री लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा पूर्ण पेपर कटिंग तुम्हाला मी अस्तरवरती ब्लाऊज पिसावरती कट करून ठेवून कट करून दाखवलेले आहे. म्हणजेच पेपर कटिंग अस्तरवरती ठेवून कसं कट करायचं, त्याचबरोबर अस्तर ब्लाऊज पिसावरती ठेवून कशा पद्धतीने कट करायचं आणि त्यानंतर बघा फेविकॉलने पुढचा भाग कशा पद्धतीने कट करायचं हे दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तर याचा पेपर कटिंगचा व्हिडिओ कालच्या भागामध्ये आपण बघितलेला आहे. आणि आता याचा शिवणाचा व्हिडिओ आपण उद्या मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा.